लोक काम करतात. हा इथून बघायला बस गेला धागा. खुश हो खुश हो. आता काय बोलायचं. आता हे काल रात्री पण हेच झालं. सेम टू सेम पूर्ण सालपट निघालेला त्याचा. अरे 2 टायर फुट गया. दोनों का आहे ना. आता यंत्र घेतलंय नापतोलवरून मागवले. हे बघा टायर पूर्ण जळाला करपला. गाडीत बसायला पण भीती वाटायला लागली मला आता. तर हॅलो राम राम नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आता जरा थोडी घाई झाली आहे त्यामुळे पटपट जरा इंट्रो देऊन टाकतो. आजचा हा ब्लॉग आम्ही शूट करतोय कारण आम्ही चाललोय मालवणला वाजवायला चाललोय. आता याच्यापेक्षा जास्त मला स्वतःलाच माहिती नाही काय आहे ते. तर आधी कल्याणला जायचं आहे. तिथून आपली बस आहे. तर चला निघूया. तर मित्रांनो कल्याणला आलो आणि जेवलो वगैरे सगळं केलं. सॉरी यार थोडा लेट झाला. पण आता सगळी मुलं तयार झाली. ही आमची बस आणि प्रेझेंटही लावत आहेत लोक पोरं सगळी. कारण एक पोरगा एक्स्ट्रा वाटतोय पण कोण आहे तो माहिती नाही. असा सीन आहे. बट आता प्रेझेंटही चालू आहे. आधी कुठे जयेश राज प्रेझेंट बाबू पत्तू बाबा व्हॉलीबॉल आपलं जायचं. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मोरया. चला सीट पकडा. चला लवकर. टाटा बाजूची टाटा तू घरी जागा तर अशाच प्रकारे आता आम्ही निघालोय. आणि आता इथून कसं जायचं ना आपल्याला. आता इथून आपल्याला पनवेल मार्ग डायरेक्ट. पनवेलने जायचं. पनवेल मार्ग. अच्छा खड्डे आहेत. मी बोलतो खड्डे आहेत तिकडं. खड्डे आता नॉर्मल असतील. नॉर्मल बुजवले असतील. बुजवले पूर्ण बघा तुम्ही. थोडा फारच रस्ता खराब आहे. बाकीचे एन्जॉयमेंट खूप होणार आहे. A few moments later. पांड्या बोललाय त्या हिशोबाने आपण मांडलाय आणि एका ब्रिजवर त्याच्या पुढे आता कोण येत असेल तुमचा मित्र. आता 10-15 दिवसानंतर हा ब्लॉग जाईल. तेव्हा तुम्ही सांगा काय ते काय करायचं ते. असं करून पांड्या. त्याच्या आयडीचं नाव आहे बॅड बॉय अतुल. बॅड बॉय नाही पाटील. मग गुड बॉय. अरे बापरे. पोरीने सगळ्यांनी लाईक करा फॉलो करा. तर हाय गाईज. हा आमचा दुसरा व्लॉगर. युट्यूब चॅनलचं नाव काय. युट्यूब चॅनल अक्षदीप तांबे. अक्षर हा फॅन्स लोक याच्या आयडीचं नाव तुम्हाला मी डिस्क्रिप्शन आणि स्क्रीनवरती पण सगळ्यांवरती. बॅड बॉय अतुल. बॅड बॉय अतुल. हा बोल ब्लॉगर. माझ्या बरं दुसऱ्यांदा झालंय म्हणून मला कुठे घेऊन जाऊ नका. ठीक आहे काय बोलते इथे तुम्हाला काय
हा बघा ह्याला काय गरज आहे, तिथे हे लोक काम करतात, हा इथून बघायला म्हणजे मारडाला करतोय मारडाला. चांगला पोरगा नाहीये हा पिकाचूचा खास मित्र आहे. चुकाचू आहे हा चुकाचू आहे. इंस्टा आयडीची आयडी बंद करा. ह्याची पण आयडी ब्लॉक करा. गपलती उर्फ नोडी नोडी आता आम्ही आहे ना फक्त वाट बघतोय की भाई कधी कोणती गाडी येते आणि बस गेला धागा. 2,000 years later. खुश हो गाडी चाललेली. मित्रांनो चेक इन आपला झालेला आहे आणि हा आपला रूम. हा आपला ताशा प्लेअर जबरदस्त ताशा वाजवतो. नाव काय तुझं? आयडीचं नाव सांग. हा काय जबरदस्त ताशा वाजवतो हा. 100% तर मी 10% आहे असं मला वाटतं. आणि ही सर्व बाहेरची जागा. हे आमचे 2 रूम नेमलेले आहेत, ए विंग आणि बी विंग. ह्याला गाड आणि त्याला गाड. रूमचा व्ह्यू तर एक नंबर आहे ना. स्पेस तुम्हाला यायचं असेल तर इथे येऊ शकता. मस्त भाड्यानं रूम भेटतात. इथे फिरायला पण सर्व आहे. सिंधुदुर्ग किल्ला समोरच आहे एकदम आपल्या. आणि पकडायसाठी मी तुम्हाला आता पुढे जाऊन दाखवतो की काय लोकेशन कसं जाऊ शकतो आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आणि काय मस्त ग्रीनरी आहे सगळी आजूबाजूला. आणि ऑलमोस्ट काय 5 मिनटं पण नाही, 2 मिनटं रनिंगवर आपला बीच लागतो. आता थोड्या वेळातच जातो मी तिथे आणि तुम्हाला सगळं दाखवतो. हा बघा आमचा रूम. आणि ह्याच्या बरोबर समोर असा चालत गेलो आपण की इथे आपला शंकासूर रेडी होतोय. शंकासूरच बोलतात ना याला. नरकासूर, सॉरी शंकासूर नाही नरकासूर बोलतात त्याला. आणि ऑलमोस्ट रेडी झालं आहे. उद्याची तयारी चालू आहे जोरदारांची. कंदील पण लावलेला आहे एकदम मस्तवाला. हे बघा इकडे पोरं सगळी तयार करतात, सर्व मेहनती पोरं. हा ह्यांचा नरकासूर बघा एकदम. हे हेड कुठे आहे? हे डोकं अजून नाही बनवलं, तिकडे बनवत आहे का? अच्छा सही आहे भाई. आणि इथून समोरच आपला किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला. बघ किती सुंदर व्ह्यूज आहे ते बघा आधी. तिकडे आपला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. एक भरपूर मोठा आहे. मला वाटतं गेलो तिकडे तर तुम्हाला दाखवतो मी. काय झालं माझ्या मोबाईलला बॅटरीच नाही. आम्ही गाडीतून उतरलो, चेक इन केलं, सगळं झालं, काय बनवायलाच भेटलं नाही. तर बोललो आता परत सुरू करतो. काय करणार, एकच मोबाईल आहे गरीबाचा. ही आपली कलाकारची सर्व मुलं. हे आपले स्पेशल ट्रीटमेंट वाले पाहुणे आहेत. जेवण कसं आहे चांगलं. इथे आम्ही आलेलो लास्ट टाइम तर एवढी गर्दी होती ना. ऑलमोस्ट मेच्या स्टार्टिंगला आलेलो आम्ही आणि खूप गर्दी होती इथे. आम्हाला जाता जाताच किती वेळ लागलेला तिथे किल्ल्यावर. पण आता एवढी गर्दी आहे ना एकदम, कारण सीझन सध्या आहे ना आपला. आता हळूहळू माणसं सुरू होतील यायला. आणि हां आमच्यासोबत वाजवायला म्हणजे ॲक्च्युली त्यांचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. जोगेश्वरी बीट्स तुम्हाला माहितीच असेल. ते त्या किनाऱ्याला थांबलेत. नाही सॉरी, इथे मोरिया बीट्स थांबलेत आणि इकडे जोगेश्वरी बीट्स थांबलेत. 7-8 वाजता आपला सेटअप लागेल. 7-8 वाजता नाही सॉरी 6 वाजता आपला सेटअप लागेल. आणि त्यांच्यासमोर फक्त शो करायचा आहे सुरुवातीला आज. आणि डायरेक्ट उद्या 4 वाजता उठून पूर्ण सेटअप लावून आपल्याला नरकासूरची
काय बोलतात रॅली काढायची आहे आणि त्यामध्ये भरपूर जण आहेत वाजवणारे. प्रत्येकाचा वेगवेगळा म्हणजे आता आपले कसे मंडळं असतात, गणेश मंडळ, शिवाजी मंडळ, असं मंडळ असतात ना, तशी इथे मंडळ आहेत आणि सर्वांचे वेगवेगळे संघासुर आहेत. हे जेलीफिश आई शपथ पहिल्यांदाच बघतो रे मी. ह्याला हात लावल्यावर काय होत तर नाही ना ब्रो? काल रात्री बसमध्ये खूप मजा केली, पण ॲक्च्युली काय होतं माहिती आहे, मी व्हिडिओ बनवताच आला नाही कारण तिथे लायटिंगच नीट नव्हती आणि माझ्या मोबाईलला जरा नाईट विजनचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मधले शॉट असे मी घेऊ शकत नाही. प्रॉब्लेम तो होता आहे, एकदमच बेकार येणार आणि गाडीमध्ये एवढी बेकार कंजेस्टेड झालेलो आम्ही तर काय सांगू मला. आणि एकतर आम्ही घेतलेली पाठची सीट, एवढं काय बोलू आता, कसं झोपलो काय, थोडी झोप घेतली सर्वांनी आणि आलो. मला ती राईड घ्यायची आहे, कितीला आहे काय माहिती, आपल्या आवाक्यात आहे की नाही ते पण नाही माहिती, पण हवेत उडताना किती मजा येत असेल, एकदम वरून व्ह्यू काय दिसत असेल एकदम जबरदस्त. तिथून फेरीसाठी तिथून तिकीट घ्यावी लागते, जर सीझनमध्ये असलं ना तर तिथून फेरीसाठी तिकीट घेऊन नंतर मग असं जाऊन त्या किल्ल्यावर जातो आपण. आता आम्हाला पण नाही माहिती किल्ल्यावर जाता येईल का नाही, पण आता मुलं बघू काय बोलतात ते, त्या हिशोबाने पुढची वाटचाल. हा ना, हे साले एकटे खायला गेले ना. तू गेला कुठे? मी चेंज करायला गेलो, विसरलो की तू आहेस सोबत. ब्रो मला विसरले लोक. पण शिकू तर आला तू. अरे जेलीफिश बघितला काय? बघितलं ना भाई. अरे तुला बांगड्या बघायच्यात का खेकडे बघायचेत का? चल तिथे जे आता बांगड्या खाल्लेस ना, थांब पहिला आपण फोटो. अरे मच्छीवाल्याकडे पण असतात आमच्या बिल्डिंगच्या खाली. अरे ताजे मासे, ताजे म्हणजे मेलेलेच असणार ना. मग मेलेले मासे बघायचे तर मी मच्छी भैयाकडे जाईल ना, मच्छीवाल्याकडे बघायला. आपला गावचा मित्र आहे, सौरभचा भाऊ. काय मस्त लाईट आली रे, एकदम जबरदस्त दिसतात काय मस्त एकदम. चल. आता आम्ही थोडं फोटोशूट करायला चाललोय, पोस्ट करायला पाहिजे ना यार, वर्षभराचा स्टॉक भरतो ना, म्हणजे कसं टेन्शन नाही. अजून 2-3 टी शर्ट चेंज करून परत फोटो काढणार. तर आता फोटोशूट तर डन. तर आता फोटोशूट तर डन झाला आपला. आपले दोन्ही भाऊ मस्त फोटो काढले जातात, ते पोस्ट करेन तेव्हा तुम्हाला दिसतीलच. आणि शंकासूरचं तोंड आलेलं आहे फायनली, मुखदर्शन. नंदीला पाहिजे. सामान उतरवायच्या वेळी कोणच नसतं बाहेर, सगळे इकडे तिकडे फिरतात. आता सामान उतरवायचं कसं काय, असं आम्ही एकट्याने आले. उतरवायचं काय इतकं सांगा. हा ना, हे चुकीचं आहे ना ब्रो. खेकडो मेलेलं खेकडं. तात्या विंचू बांगडे दाखवतो तुम्हाला. आपल्या बिल्डिंगच्या खालच्या भैयांचे बांगडे बघितले, आता यांचे कसे असतात काय माहिती, यांचे काय वेगळं. भाई आज फुकट मध्ये बांगडे भेटले तर 2-2 खाल्लेत पोरण, एवढे मोठे ते पण गड्यापर्यंत एवढे मोठे. हा तू किती खाल्ले? मी 2 खाल्ले. मी पण 2 खाल्ले. अरे कसलं मजा झाली अंडे, आणि चांगले होते रे, चांगले होते, ताजे. इथे गाडी फिरवायला मजा येईल ना, अशी भर चांगलं आहे. बोलून यार घसा दुखायला लागलाय, गाणी बोलून एवढे बेकार. तुम्ही तर पुढे होते, आम्ही फुल जोरदार चालू होते पाठीमागे. ह्यांचं कसं असतं ना यार, कधी भेटलं तर एकदम जास्त भेटणार, कधीतरी एकदमच काहीच नाही भेटणार, आणि कधी एकदम बोनस जॅकपॉट पण लागू शकतो, काहीतरी नवीन ट्युना बिना भेटली. बांगडे सुरू झाले त्याच प्रकारे. कुठे आहेत?
हा रे सगळे मेलेले बांगडे हेच तर खायला नाही घातले ना आपल्याला. विचार केला हे सगळं बघायला आणलेलं मला तू इथे. चांगले ताजे बांगडे किलो. अरे मी असं बोलला असं तर आलोच नसत ना. हे बघा तुम्हाला आमची फरारी दाखवतो. काका कुठे गेले? चाई पाहिजे. आपली फरारी सेट होते मस्त पैकी एकदम चिप आहेत एकदम जबरदस्त. सगळ्या लाइटिंग विटिंग लावलेल्या आहेत. आता फक्त गाडी काढायची आणि फिरवायची. गँग 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 हो. स्टेरिंग वगैरे सगळे आपल्याकडे गाडीला. हे अशी गाडी मी पहिल्यांदाच बघतो भाई. जबरदस्त. आता फटाफट आम्ही सामान उतरवतो आणि थोड्या वेळात चालू करणार आहे वाजवायला तयार. आपला आता सेटअप रेडी होतोय. 7:30 वाजता चालू करायचं वाजवायला. आणि यांचं मी एक ऑब्झर्व केलं की यार यांच्याकडे नरक चतुर्थी हा सण खूपच मोठ्या जोरात साजरा केला जातो. आपल्या इकडे कसं फक्त नॉर्मली दिवाळी पाठ करतात, गाणी बिणी बोलतात वगैरे. इथे पूर्ण प्रॉपरली सगळ्या रीती परंपरा वगैरे सगळं सुरळीतपणे करतात एकदम. आपल्या इकडे तर काय होतच नाही असं नाही ना. हे लोक लय सिरियसली करतात. म्हणजे हा बजेट पण तसं आहे. आपल्या इकडे गणपती जास्त उत्साहात साजरा करतात. आणि यांच्या हे होळी झालं नाहीतर शिमगा झाला. शिमगा आणि होळी एकच झालं ना. वेगळं आहे काय. आता आपण लोगो लागलेला आहे बघून घेतो. लोगो पण लागलाय. लाईट आपला हे लागलेलं. लाईटवाला पण सेट झालं. आरीवाला हे कोणाचं घेतलं देवलं? हे नरकासूर हळद ठेवा रे. इथे ह्याच्या मागे त्याच्या वाहनात ठेवा रे. तो सगळा सेटअप रेडी झालं आणि आता फक्त थोड्याच वेळात आपण चालू करणार आहोत वाजवायसाठी.
सगळं म्हणजे वाजून वगैरे झालंय, जेवून वगैरे झालंय. मला वाटतं 12 वाजता संपला असेल. बंद केलं आणि सगळं सामान वगैरे पोचवून जेवून त्यानंतर आता जरा 5 मिनटं बाहेर बसलोय. चार्जिंगला लावलेला होता मोबाईल, त्याच्यामुळे थोडं काढायला नाही भेटलं मधला. आणि आता परत 3 वाजताचा टाइम दिला त्यांनी. सकाळचे नाही, आत्ता 1-1.5 तासानंतर. आत्ता वाजले 1:30 वाजले, आता 1.5 तासानंतर 3 वाजते. 3 वाजता परत लगेच वाजवायला जायचं. ठीक आहे, तर आता थोड्या वेळातच सुरुवात होईल वाजवायला सर्वांची. आता आहे ना, प्रत्येक मंडळाची रॅली निघणार आहे. त्याच्यामध्ये सर्व मिरवणार पुतळ्यांना त्या नरकासुराच्या. आणि सर्वात पहिलं तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता हा व्लॉग कधी येईल सांगता येत नाही, पण देऊन टाकतो असं वाटलं. तर झोप तर काय येणार आहे नाही. 1.5 तासात काहीच झोपणार आहेत आपण कोणच. ज्यांनी जास्त वाजवलं आहे ते तर झोपायलाच लागणार आहे. त्यांना बिचारे जामच दमले असणार. आम्ही बॅकअप होतो, पण आम्हाला काय एवढा काय फरक पडत नाही तसा. तर ठीक आहे, 3 वाजता आता उठून जाऊया. चला, बाय, गुड नाईट. 3:30 वाजले आणि लगीन काय चालू झाले. 3 वाजता पोचायचं होतं आणि इकडे 4 वाजत आले. इकडे आता सगळे हगायला बिगायला सगळीकडे आता लाईन लागली आहे. सगळे भेंडी हे सँडी भाई तयार आहे पूर्ण. आहे डायरेक्ट जाऊन वाजवायचा. लागली डोळे उघडत काहीतरी.
मुलांची पूर्ण बॅटरी डाऊन झाली. काही जण तर तिथल्या तिथे सामान सोडून त्या होडीवरच झोपून गेले. ॲक्च्युली माझी पण हालत तशी झाली, त्यामुळे मी ते शूट पण नाही करू शकलो. तुम्हाला माझ्या फेसकडे बघून समजतच असेल मी स्वतः किती अशक्त झालेलो. कसला माळा आणलेला बघ 2-2 केचा.
तर अशाच प्रकारे आपला ब्लॉग शेवटी ब्लॉग नाही आपलं काय बोलते कॉल एंड झाला. संपतच नव्हता रे हा दिवस. रात्री लाईट मारली. हा ना सामान सगळं फिट केलं आपलं सेटअप. बघ ना यार दादा हे सँडी वेळ आली सपोर्ट सिस्टम. दादा आग लावून डायरेक्ट घरी. हा आहे लेफ्टवाला आहे आपला नरकासूर आणि राईटवाला आहे. आता हे सर्व फटाके वगैरे टाकून नरकासुराला दहन करण्यासाठी तयार करत आहेत. ओ ड्रोन. थोड्यासाठी मिस झालं यार. व्हिडिओ चालू नाही केला. अब तेरा क्या होगा का. हा तर मित्रांनो या वर्षीचा नरक चतुर्थीचा सण तर काहीतरी वेगळा घेऊन आला आमच्यासाठी. खरं तर हा एक्सपिरियन्स कधीच आपण घेतला तर नव्हता. मी तर नव्हता घेतला. तू घेतलेला काय? नाही. बघितलं नाही. सरांनी नाही घेतला तर मी कसा घेऊ शकतो. बरोबर आहे का नाही. विचार करतो आत्ताच एंड करावं पण पुढे काय होईल काय सांगता येत नाही. बरोबर आहे का नाही. अजून एक रावण रावण नाही रे काय नरकासूर ना. अजून एक नरकासूर जाळवला आता बघा आपण बोलता बोलता. तर आमचा एवढूसा झालेला आहे गाईस. रात्रभर आम्ही झोपलो नाही. आमच्यावर नाराज झालाय. ते जुगलबंदी झाली नाहीये. सूर नाही रे नरकासूर. हा आणि आमची अर्धी पोरं वाजवता झोपत होते. त्यातला मी एक आहे. मी पण एक होतो आणि त्याच्यामध्ये ट्रॉलीच्या पाठी जाऊन झोपलेलो. मी नाही. मी तर पहिला 3 आलेले बघता तुम्ही. हा पहिला जाऊन झोपले 3 तास झोपलो. आणि आम्ही 1 तास नाही झोपलो. 5 मिनिटं नाही झोपलो आम्ही. 5 सगळ्यांची आता निघायची तयारी चालू आहे आणि घरी लवकर पोहोचून झोपायची प्लॅनिंग आहे सगळ्यांची आणि माझी पण. तर प्रयत्न असेल जर गाडीने काय त्रास दिला नाही तर लवकरच पोहोचू मागच्या वेळेस. A few moments later. भाई यार दरवेळी विचार करतो की याच्यापेक्षा वाईट काय होईल. त्यामुळे मी ब्लॉग एंड केला आणि परत टायर फ्लॅश झाला. सेम काय करा भाऊ आपल्या नशिबातच. काय बोलतो 4 लिंबू आणायला काय झालं तुम्हाला. मी थोडं गेलेलो लिंबू आणायला. हे त्याच्यामुळेच होतो. आणि येताना पण झालं तोच टायर आणि जाताना पण तोच का झाला मला सांग. कारण हे नाही की सँडी तिथे बसलेला. मैं गाली नहीं दे सकता. कधी बार आता आम्ही चाललो दळण दळायला. बडक 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 बडक. ते पण एक युट्यूबर त्यांचा ब्लॉग अजून आला नाही गणपतीचा. हे बघा आता काय बोलायचं. आता हे काल रात्री पण हेच झालं. सेम टू सेम पूर्ण सालपाट निघालेला त्याचा आणि आता पण हेच झालं. म्हणजे काय 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 शगुन असेल आपल्या नशिबा. म्हणजे काय पण मध्ये असेल मला समजत नाही. केस कापून आलो म्हणून होतंय लिंबाचे कोणी घ्या पुढच्या वर्षी 2,000 years later. ब्रो आपलं नशीब म्हणायचं का काय म्हणायचं. 2 वेळा टायर फुटला ठीक आहे. 2 वेळा फुटला ते पण ठीक आहे. पण आता परत एकदा पंक्चर झाला ह्याचा काय अर्थ. आणि तोच टायर होतोय पंक्चर. म्हणजे काय याला काय बोलायचं. काय नाही बोलू शकत. ते देवाची कृपा आहे आपल्यावर. ही कसली कृपा झाली. नशीब पंक्चर झाला फक्त. एकदा पंक्चर बनवतोय आता आपण. अरे 2 टायर फूट गया. दोनों का ये ना पूरा ऊपर का ये निकल गया था. पूरा जाली निकल आया. एक आते वक्त फुटा. हे स्पेशल आपलं आता यंत्र घेतलंय. नापतोल वरून मागवले
आणि ते आता आम्ही कापून बिपून पूर्ण त्याला मीठ मसाला लावून टायर खाली सोडून द्यायचं, अर्पण करायचं टायरला. काय हा लिंबू पाणी बनवून पिय. हे कितीला आहे वडापाव? चांगला आहे का? 5 रुपये चांगला आहे. त्यांना विचार वडापाव कितने काय? 5 रुपये. अरे त्यांना विचार ना 5 रुपयाला आहे, मग 10 पार्सल करून टाका. विचारून येत ना. अरे चल यार, काय बोलते, माझी चार्जिंग नाही म्हणून मी तुझ्याकडे मागतोय ना. असं कसं मित्राला असं करणार? An eternity later. हो यार, मला आता कायच बोलायचं नाही. बस थांब. हे काय होतंय आमच्या सोबत बाय. टायरला आग लागली. हा 2 दिवसांचा 4था प्रॉब्लेम आहे आपल्यासोबत. काय होतंय हे बघा, टायर पूर्ण जळाला, करपला टायर. आणि दुःख यायचं पण नाही, पोरांनी बॉटला विकत घेऊन घेऊन पाणी टाकलंय. 150 रुपयाच्या बॉटल फुकट घालवल्या. गाडीत बसायला पण भीती वाटायला लागली मला आता. बसू का नको. हा अरे संपतच नाही हा व्लॉग. कधीपासून संपवायचा ट्राय करतोय, हा व्लॉगच संपत नाही. किती वेळा ट्राय केलं, व्लॉगच संपत नाही. दिवे लावले. हे चल तिकडे झोपू नको आता. मला वाटते आता तरी होईल एंड. ह्याच्या पुढे काय नाही व्हायला पाहिजे. काय संपतोय की नाही आजचा ब्लॉग? 4था प्रॉब्लेम आहे का नाही? 4था प्रॉब्लेम आहे. आज लक्ष्मीपूजन आहे. Many minutes later. फायनली पोहोचलो आपण. सामान ठेवायचं, किरकिर नाही करायची, चुप ठेवून घरी जाऊन झोपायचं. आता दुसरी आंघोळ करायची उद्या सकाळी उठून. दुसरी आंघोळ. आणि या दादाला बाय बाय बोलूया आपण परत कधी भेटू. तर याच प्रकारे आता समाप्तीची वेळ आलेली आहे. घरी जायचं आणि झोपायचं आणि उद्या आंघोळ परत कामाला जायचं. मला पण जायचं. असं कसं आठवण करून देतो, असं ना आठवण करून देतो. एवढं चांगल्या क्षणी आलं आपण. सक्सेसफुली जिवंत पोहोचलोय आपण. 4 लाईफ वापरल्या, 5वी लाईफ जगलोय आपण. चला गुड नाईट. कसा वाटला ब्लॉग? चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थोडा प्रेम दाखवा माझ्यावर, नाहीतर या मुलावर तरी दाखवा. या गोंडच मुलावर, एवढा बिचारा किती गोड चाय पितोय त्याच्यावर तरी दाखवा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चाय प्या.